श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याला टाळते, इग्नोर करते, आपल्याला किंमत देत नाही, महत्त्व देत नाही, मनातून उतरलेल्या अशा लोकांना आपल्या मनातच काय डोक्यातून सुद्धा ठेवायचं नाही. त्रास देणाऱ्या लोकांपासून कसं सावध राहायचं, जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल, हा संदेश जर तुम्ही फक्त 5 मिनिटे वेळ काढून जर तुम्ही ऐकलं तर त्यामुळे या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. शेवटपर्यंत हा संदेश ऐका. मित्रांनो, तुम्ही कितीही कोणाचं करा पण काही उपयोग होत नाही. एखाद्या वेळेस जर तुम्ही नाही म्हटलं तर लगेच तुमचं सगळं केलेलं ते पाण्यात वाहून जाणार. त्यामुळे कोणासाठी किती करायचं हे तुमच्यावरती आहे. जे तुमच्या विरोधात होते ते सुद्धा आज तुम्हाला तोडायला पाहत होते. जे तुम्हाला खाली खेचून स्वतःला मोठे होण्याचा प्रयत्न करत होते त्याचे वाईट दिवस आत्ता सुरू झाले आहेत. आजचा हा संदेश खऱ्या भक्तासाठी आहे, ज्यांनी सगळं सहन केलं आहे पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडला नाही. जेव्हा तू शांत होतास, जेव्हा तू अपमान गिळत होतास, तेव्हा लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस. ते समजलं की तुझं संयम म्हणजे तुझी दुर्बलता, पण त्यांना काय माहीत आहे, तू तर फक्त तुझ्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवून बसला आहेस आणि स्वामी माऊली हे सगळं पाहत आहे आणि तुला पूर्ण विश्वास आहे की माझी स्वामी आई मला या संकटातून तारणार आहे. मित्रांनो, जर तुमचाही स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी आई असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. होय मित्रांनो, स्वतःची तुम्हाला व्हॅल्यू वाढवायची असेल तर हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावेच लागेल. दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण कितीही वेळा विचार केला आहे की आपली खरी व्हॅल्यू म्हणजे काय. आपण जेव्हा आपल्या जीवनात महत्त्वाकांक्षा ठेवतो तेव्हा फक्त यश मिळवणे किंवा पैशाचा संचय करणे हे लक्षात येतं, पण आपली व्यक्तिगत व्हॅल्यू नेहमीच अनुकूलित असते. आपल्या खऱ्या अर्थाने जीवनात प्रगती करायची असेल तर आपली स्वतःची व्हॅल्यू, स्वतःची किंमत ओळखून ते वाढवणे हाच मुख्य टर्निंग पॉईंट आहे. याचे कारण असे आहे की जेव्हा आपण स्वतःला अधिक महत्त्व देतो तेव्हा इतर लोकांनाही आपली व्हॅल्यू समजायला लागते. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की आपली स्वतःची किंमत वाढवण्यासाठी केवळ पैसाच नाही तर अन्य घटकसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. त्यातून सर्वात जर महत्त्वाचा असेल तर स्वतःमध्ये गुंतवणूक करणे. आणि जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते ब्रँडेड कपडे किंवा महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याऐवजी काहीतरी स्वतःमध्ये गुंतवणूक करणे. आणि जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते ब्रँडेड कपडे किंवा महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याऐवजी काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरा. कारण वस्तू जुन्या होतील, कपडे फाटतील, पण विद्या ज्ञान कधीही नष्ट होणार नाही. राजेश नावाचा एक तरुण आहे. तो दर महिन्याला 500 रुपये बाहेर खाण्यावर खर्च करायचा. एक दिवस त्यांनी ठरवलं हे पैसे तो ऑनलाईन कोर्समध्ये गुंतवलं. काही महिन्यांनी त्यांनी डिजिटल मार्केटिंग शिकून प्रिन्स लॉस प्रोजेक्ट द्यायला सुरुवात केली. आज तो महिन्याला 50,000 रुपये कमवतो, कारण त्यांनी स्वतःमध्ये आणि एज्युकेशनमध्ये, नॉलेजमध्ये गुंतवणूक केलं. कवी कुसुमाग्रज म्हणतात, तुम्ही स्वतःवर जितका काम करतात तितकाच तुम्ही समाजात किंमत वाढते तुमची. कारण जर कोणी तुमच्यावर पैसा खर्च करेल याची वाट पाहू नका. स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यावर, आरोग्यावर, कौशल्यावर हे गुंतवणूक तुम्ही कधीच गरिबी राहू देणार नाही. स्वतः केलेली गुंतवणूक
तुम्हाला गरिबीतून बाहेर पडण्यासाठी मदत करते. होय मित्रांनो, वेळेचे व्यवस्थापनसुद्धा तुम्ही करायला पाहिजे, कारण वेळ आहे सगळ्यात महागडी संपत्ती आहे. पैसा पुन्हा मिळवता येतो, पण वेळ एकदा गेली की परत येत नाही. म्हणून वेळेचे योग्य नियोजन करणे हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम याचे वेळेचे व्यवस्थापन अगदी आदर्श मानलं जातं. ते म्हणायचे, जर तुम्हाला तेजस्वी व्हायचं असेल तर आधी कठोर परिश्रम करावे लागतील आणि हे परिश्रम वेळेच्या योग्य नियोजनाशिवाय होणार नाही. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. आहे ती वेळ योग्य करण्यात तुम्ही मेहनत करा. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, श्रीमंत व्हायचे असेल तर वेळेचा उपयोग करणे थांबवा आणि प्रत्येक क्षणाचा नियोजन करायला शिका. कारण वेळेचे व्यवस्थापन म्हणजे आयुष्याचे व्यवस्थापन. पैशाबद्दल तुम्ही ज्ञान मिळवा. पैसे कमवणे महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे पैशाचा शहाणपणाने व्यवस्थापन करणे. अनेक लोक आयुष्यभर कष्ट करतात, पण योग्य आर्थिक ज्ञान नसल्यामुळे श्रीमंत होण्याचे स्वप्न त्याचं पूर्णच राहून जातं. डॉक्टर मनमोहन सिंग याचं नाव घेतल्याशिवाय आर्थिक ज्ञानाचा विषय पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणतात, आधी बचत करा, मग उरलेल्या पैशावर खर्च करा. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केले होते. त्या जगातील सर्वात श्रीमंत आणि शहाण्या गुंतवणूकदारापैकी एक आहेत. त्यामुळे तुम्ही योग्य पैशाचा योग्य ठिकाणी वापर करा. रिचर्ड हॉवर्ड वॉट पुस्तकाचे लेखक रॉबर्ट BOCK म्हणतात, पैसा तुमच्यासाठी काम करत नसेल तर तुम्ही पैशासाठी आयुष्यभर राबत राहाल. नवल रतिकांत हा एक भारतीय मूळचा अमेरिकन उद्योजक आहे. तो म्हणतो, पैशाचं ज्ञान मिळवून अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करा ज्या तुमच्यासाठी सातत्याने उत्पन्न निर्माण करतील, जसे शेअर्स, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, डिजिटल प्रोडक्ट्स इत्यादी. वरती शाळा कॉलेजमध्ये आपल्याला पैसा कमवण्याचे शिक्षण फारसे दिले जात नाही, म्हणून ते स्वतःहून शिकावं लागतं. आर्थिक शिक्षण मानवाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी खूप उपयोगी असतं. स्वतःचा पर्सनल ब्रँड तुम्ही तयार करायला पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही किती हुशार आहात हे महत्त्वाचं आहे, पण लोकांपर्यंत तुमचं अस्तित्व पोचवणं म्हणजे तुमचा पर्सनल ब्रँड तयार करणे आहे ते जास्त महत्त्वाचं. आपलं व्यक्तिमत्व तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही सादर करत असाल तर नक्कीच तुम्ही तिथे आनंदी राहाल आणि तुमचं गेलेले मान आहे तो तुम्हाला परत मिळेल. अजून एक जो महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे बोलणं नाही तर यशाचे महत्त्वाचे साधन आहे. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर समोरच्या व्यक्तीचे मन तुम्ही जिंकता, पण तेच बोलणं अयोग्य पद्धतीने झाल्यास नातं, संधी आणि आत्मविश्वास सगळेच गमवू शकतं. तुम्ही स्वामी विवेकानंद याचे 1993मध्ये शिकागोमधील भाषण आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ द अमेरिकन या शब्दाने आपलं भाषण सुरू केलं आणि अवघं अमेरिकन सभागृह टाळ्याच्या कडकडात उभे राहिलं. हे फक्त ज्ञानामुळे नाही तर त्याच्या प्रभावी बोलण्यामुळे शक्य झालं. शब्द ते तलवारीसारखे असतात. त्याचा उपयोग कोणालाही दुःखी करायलाही केला जाऊ शकतो आणि वाचायला सुद्धा केला जाऊ शकतो. हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बोलताना तुम्ही विचार करून बोला. बोलल्यानंतर पश्चाताप करत बसण्यात काहीही अर्थ नाही. आपले केंद्रीय नितीन गडकरी याचा वक्तृत्व हे त्याच्या यशामागचं मोठं कारण आहे. लोकांना प्रेरित करायचं, त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचं आणि आपलं म्हणणं पटवून द्यायचं
हे सगळं त्याच्या भाषण शैलीतून जाणवतं. त्याच्या बोलण्यामध्ये संपर्क, उदाहरण, दाखले आणि संधी भाषा असते हे सामान्य माणसालाही सहज समजते. बोलणं म्हणजे तुमच्या मनाला तुमच्या तोंडातून जगासमोर मांडणे. हे स्पष्ट, समजवण्यासारखं आणि प्रभावी असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात सहज यशस्वी होऊ शकता आणि जे लोक तुम्हाला त्रास देत असतात ते तुमच्या बोलण्यामुळे त्यामुळे तुम्ही बोलून जगाला जिंकू शकता. मित्रांनो, हे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात जर फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच आनंदाने राहू शकाल आणि तुमचा गेलेलं मान परत मिळू शकतो. आजचा संदेश आवडला असेल तर हा संदेश 11 जणांना शेअर करा. त्याचेही भाग्य उजळू द्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.